मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून सर तुमचं शो मध्ये स्वागत। साईराम। पूर्व, पश्चिम, दक्षिण तिन्ही दिशांचं महत्त्व आपण जाणून घेतलं आणि आता आपण आलो आहोत माझ्या प्रश्नाचं दे तू उत्तर। मुख्य दिशांमधली चौथी दिशा अर्थात उत्तर। अनेक उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी मी प्रश्न तुम्हाला विचारते, या उत्तर दिशेचं नेमकं महत्त्व काय? उत्तर या शब्दातच तू बघितलं ना की आपण कोणत्याही गोष्टीला उत्तर जेव्हा मिळतं तेव्हा आपण एकतर समाधानी होतो किंवा आपण आपल्या जीवनातल्या दिशा ठरवतो की आपल्याला आता उत्तर मिळालेलं आहे। तर उत्तर ही दिशा पहिल्यांदा पाहूया त्याचा स्वामी कोण आहे। जसं मागच्या भागामध्ये पाहिलं आपण दक्षिणेचा स्वामी यम आहे, तसा उत्तरेचा स्वामी आहे कुबेर। तिथं सुग्रीव पण आहे, वितथा पण आहे, सत्यदेव पण आहे, असुर पण आहे, अशा सगळ्या देवतांचा 9 देवतांचा वास हा उत्तर दिशेला आहे। पण याचं कमांडिंग जे आहे ते कुबेराकडे आहे। आणि मला सांग कुबेर कोण आहे? म्हणजे कुबेर धनाचे देवता आहे, बरोबर। लक्ष्मी आणि कुबेर कुणाला नकोय? एखाद्या गर्भश्रीमंत माणसाला म्हणतो अरे तो कुबेर आहे किंवा ती लक्ष्मी सारखी आहे। म्हणजे तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये जर का ताकद असेल, ती उत्तम असेल, तिच्यात उत्तर देण्याची ताकद असेल तर तुम्ही त्या घरातल्या लक्ष्मी ठरता आणि त्या घरामध्ये कुबेर सुद्धा वास्तव्य करतो। म्हणजे त्या घरात पैशाला कधी कमी पडत नाही। म्हणून वारंवार सांगतो की उत्तर म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, कारण उत्तर ध्रुवेला पॉझिटिव्ह आयन्स आहे, दक्षिण ध्रुवाला निगेटिव्ह आयन्स। लोहचुंबकाच्या 2 चुंबक सुया जर आपण चुंबक जर एकत्र आणली तर निगेटिव्ह एकत्र आणलं तर प्रतिकर्षण होतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणलं एकत्र तर ते एकमेकांना घट्ट बसतं। तशाच पद्धतीची पृथ्वीच्या पोटात असलेली ताकद ही उत्तरेकडे सर्वात जास्त कार्यान्वित असते। आणि म्हणून उत्तर दिशेला एक तारा आहे आणि तो तारा आढळ आहे, ध्रुव। अगदी हा ध्रुव तारा, याच्याबद्दल कथा आहे, पौराणिक कथा दिलेली आहे की त्या त्या ध्रुवाला किंमत नव्हती म्हणून परमेश्वराने विष्णूने त्याला एक उत्तरेकडचं स्थान दिलं आणि तो आढळ आहे। म्हणजे पृथ्वी किती स्वतःभोवती फिरली, सूर्याभोवती फिरली, काही जरी झाले तरी उत्तरेचा ध्रुव तारा मात्र कधीही बदलत नाही। मग मला सांग की उत्तराभिमुख घरामध्ये राहणारा माणूस ज्यावेळेस उत्तरेच्या त्या ध्रुव ताऱ्याचा प्रकाश त्याच्या घरामध्ये प्रकाशित होतो, जसा पूर्वेचा सूर्याचा प्रकाश प्रकाशित होतो तर त्याला जीवनसत्व मिळतात, तसा ध्रुव ताऱ्याचा सुद्धा प्रकाश त्या घरामध्ये कार्यान्वित होतो। काही अंशी का होईना त्याचे रेजेस त्याच्या घरामध्ये पडतात आणि तो माणूस ध्रुवासारखा आढळ व्हायला लागतो। म्हणूनच त्याला प्रत्येक प्रश्नांची उत्तरही मिळत जातात आणि म्हणून ही उत्तराची कुबेरची दिशा मानली गेलेली आहे। आणि बहुतांशी जवळजवळ सगळ्याच राशींना, भाग्यांकांना उत्तर दिशा ही महत्वकारक मानली गेली। बरोबर। आता तुमचं उत्तर ऐकायला आपले ऑडियन्स आतुरलेले असतील, त्यामुळे आपण त्यांचा प्रश्न घेऊया। रवी गुरव बोलतायत मुंबईहून, बोला तुमचा प्रश्न विचारा। मी 6व्या मजल्यावर राहतो, आमची बिल्डिंग 9 मजली आहे। आमच्या फ्लॅटच्या ईशान्येला संडास असून आम्ही तो बंद करून तिथं देवघर करणार आहोत, तर चालेल का? आता ह्यांचा फ्लॅट सिस्टीम मध्ये अशी सिस्टीम असते की खाली जसाच असतो तसाच वर फ्लॅट असतो, फक्त एलिव्हेशन नुसार बाहेरच्या बाल्कन्या चेंज असतात। बरोबर। आता यांनी हे आता 6व्या मजल्यावर राहतात, यांची बिल्डिंग 9 मजल्याची आहे आणि अर्थात 6व्या मजल्यावर राहतात म्हणजे यांच्यावरती एक 7वा, 8वा आणि 9वा असे 3 मजले आहेत। ईशान्य कोपऱ्यात नेमकं यांचा संडास बाथरूम आलेला आहे आणि ते बंद करतायत आणि त्या ठिकाणी देवघर ते निर्माण करतायत। पण ते हा विचार करत नाहीयेत की खाली देवघर करतायत तेव्हा वरती कोणाचा तरी संडास बाथरूम आहे। त्यामुळे हा ईशान्येच्या देवघराचा प्रस्ताव आपण केव्हा मान्य केला असता, जेव्हा हे 9व्या मजल्यावर राहत असते की शेवट आता त्यांच्यावर कोणी नाहीये, तर मग त्याला आपण काहीतरी व्यवस्थित बंदोबस्त करू शकलो असतो किंवा काहीतरी अनेक मार्ग आहेत त्याला, तांब्याच्या तारा वगैरे। पण या केसमध्ये मात्र असं होतंय की ईशान्येला खाली यांनी जरी यांच्या घराचं तत्व व्यवस्थित केलं तरी अंतरिक्षातून येणारं जे दुसरं तत्व आहे म्हणजे त्यांच्या वर आणखीन जो संडास आहे तो खाली घातक आहे। मी म्हणेन चला त्याचा काही संबंध नाही, तो वर आहे, हे खाली देवघर आहे, मग काय होत आहे? पण मला एक सांगा की जर का ते संडास बाथरूम लिकेज झालं आणि जर ते गळू लागलं तर आपण देवांवरती अभिषेक गंगेचा करतो का घाण पाण्याचा करतो? आणि म्हणून ते अयोग्य आहे। आता त्यांनी ईशान्येला ईशतत्वच असावं म्हणून त्याच्या नादी लागू नये, त्यासाठी पुष्कळशे मार्ग आहेत। ईशान्येचा संडास मात्र बंद केला पाहिजे, ईशान्य संडास वापरू नये आपण असं म्हणतो, पण बंद करावा याचा अर्थ तिथं देवघर करावा असं नाही। तर त्यांनी तिथलं जे काही त्यांचं भांडं असेल संडासचं वगैरे ते काढून टाकावं, ते बंद करावं, तिथं ते बाथरूम म्हणून वापरू शकतात। शिवाय तो दोष जावा, म्हणजे बाथरूम जरी असले तरी ते दोष आहे,
कारण काही ना काहीतरी आंघोळ म्हणा किंवा इतर युरिनरी सारखी ऍक्टिव्हिटी तिथे होईल, त्यामुळे ईशान्य कोपरा बाधित होईल आणि म्हणून त्यांनी ईशान्येच्या त्या बाथरूमचा वापर शक्यतो कमीत कमी करून त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा 0चा बल्ब मिळतो, तो जे काही लाईट खात नाही तो 24 तास जाळावा. पहा, यात सुद्धा खर्च नाही, 0चा बल्ब लाईट काहीच जळत नाही, कंटिन्यूस 0चा 24 तास बल्ब तिथे जाळावा. असा अनुभव येईल की काही काळ तो फटाफट फटाफट उडेल आणि नंतर मात्र तो उडायचा बंद होईल, म्हणजे जायचा बंद होईल, तो कंटिन्यू राहील. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तो आता वास्तू दोष मोठ्या प्रमाणात कमी झालाय. आता हे अनुभव, याला वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्याचा कुठलाही चान्स नाही, त्यामुळे अनुभव घ्यायला काही हरकत नाही आणि चांगला अनुभव येईल तसं करायची गरज नाही. कोणत्याही रूमच्या ईशान्य बाजूला किंवा पूर्व बाजूला ते देवघर करू शकतात, असा हट्ट त्यांनी जोपासू नये. आणखीन एक आपल्याला कॉल आलाय. डॉक्टर ओसवाल बोलतायत जळगावहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी डॉक्टर ओसवाल बोलतोय जळगाववरून. मला हॉस्पिटल बांधायचं आहे, काही वास्तुशास्त्रासाठी टिप्स द्याल काय मला? रचना, वास्तुशास्त्र कशाचं नसतं, मंदिराचं सुद्धा वास्तुशास्त्र असतं, घराचं असतं, तुमच्या कार्यालयांचं वास्तुशास्त्र असतं, हॉटेलचं वास्तुशास्त्र असतं, तसं हॉस्पिटलचं सुद्धा वास्तुशास्त्र असतं. अर्थात आपण ज्या वास्तू बांधतो त्या वास्तूंमध्ये बरकत यावी, सुख समाधान मिळावं असं गणित असतं. म्हणजे हॉस्पिटलचं वास्तुशास्त्र जर वास्तुशास्त्राप्रमाणे केलं तर खूप लोक आजारी पडून तिथे येतील आणि डॉक्टरचं धंदा होईल असं गणित नाहीये. पण जी काही लोक आजारी पडतील ती त्या हॉस्पिटलमध्ये येऊन मरणार नाहीत, ती बरी व्हावीत, त्यांना कमीत कमी खर्च व्हावा, डॉक्टरांचं पटकन नाव व्हावं, यासाठी वास्तुशास्त्राचा आधार खरंच हॉस्पिटल बांधताना घ्यायला हरकत नाही. नियम जे असतात ते सर्वसामान्यपणे सारखेच असतात. ईशान्येला पाणी हवं, आग्नेयाला अग्नितत्व हवा, नैऋत्येला मूळ मालकाचं केबिन असावं, म्हणजे हे नियम हॉटेललाही लागू पडतात, घरालाही लागू पडतात आणि हॉस्पिटललाही लागू पडतात. फक्त आता नैऋत्याला मास्टर असावं म्हटल्यावर हॉस्पिटलमध्ये हे यांची मास्टर केबिन जी आहे, MD केबिन किंवा जो मूळ डॉक्टर आहे त्याचे केबिन कुठं करायला पाहिजे? नैऋत्याला करायला पाहिजे. आग्नेय कोपरा हा लाल रंगाचा प्रतीक आहे, म्हणून ऑपरेशन थिएटर कुठं करायला पाहिजे? आग्नेयाला करायला. किंवा रिकव्हरी रूम जी करायची असेल की वायव्याला पटकन माणूस चालता होतं, तिथून हलतो, त्यामुळे वायव्य दिशा ही हलण्याची दिशा आहे, हवेची दिशा आहे, म्हणून जो रिकव्हरी पटकन व्हावा असं वाटतं तो वायव्याला ठेवला पाहिजे. आणि जी काही औषधाची जी काही स्टोर रूम असेल ती त्यांनी ईशान्य दिशेला केली पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलला सुद्धा वास्तुशास्त्र लागू पडतं. किंबहुना ते वास्तुशास्त्राप्रमाणे हॉस्पिटल केलं तर कमीत कमी वेळात डॉक्टर सुद्धा निदान करू शकतील. आणि असं काही नाही आहे की डॉक्टरांनी वास्तुशास्त्र पाळायचं नाही, ज्योतिषशास्त्र पाळायचं नाही. मी म्हणतो की प्रत्येक गोष्टींचा आधार जरूर घ्या, त्याच्यात मागं धावत जाऊ नका. म्हणजे लोक वेड्यासारखे, बघा ज्योतिषी आहे ना, लोक सकाळी सकाळी उठून फोन करणार आजचा दिवस कसा जाईल, एवढा हातबल व्हायची गरज नाही, अजिबात जाऊ नये. म्हणजे मी स्वतः वास्तुतज्ञ, मी स्वतः ज्योतिषी आहे, पण मी ठामपणे सांगतो की तुम्ही त्यामागची तत्व बघा, त्याच्या मागे वाद जाऊ नका. आणि मग फावतं ते जी काही धर्माच्या नावाखाली लुबाडणारी लोक असतात किंवा जी कमर्शियल माइंडेड लोक आहेत त्यांचं फावतं. आम्ही नेहमी म्हणतो की या क्षेत्रात प्रोफेशनलपणा ठीक आहे, पण कमर्शियलपणा नको. म्हणजे तो माणूस आलाय वैतागून तर त्याला पार कसा त्याला खलास करायचा. मग त्यांच्या धंद्याच्या बाबतीत पण तेच आहे की ते जर का दवाखाना काढत आहे तर त्यांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख जर सेवा केली तर खाली जरी तुम्ही लोक बघत नसतील तरी वरच्याचा हिशोब सारखा डेबिट क्रेडिट चालू असतो आणि त्यामुळे चांगलं वागलं पाहिजे. बरोबर सर, वास्तुशास्त्राच्या आधारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधले बारकावे आम्हाला नेहमीच जाणून देत असता आणि मार्गदर्शनही करत असता, त्याबद्दल खरंच धन्यवाद. इथे मात्र घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. मी लिहित असतो तोपर्यंत मी लेखक असतो, पण एकदा सकाळ झाली आणि पहाटेचं पिल्लू माझ्या गॅलरीत खेळायला आलं की मग माझ्यातला तो लेखक तो लुप्त होतो